हॅलो ट्रेडर. बरेच जणांनी सांगितलं की मराठीमध्ये स्ट्रीमिंग करा, तर आपण प्रयत्न करणार आहोत इथून पुढे मराठीमध्ये करण्याचा. तर मार्केट खूपच डायसी आहे. मार्केट दोन्ही साईडचं मुवमेंट देऊ राहिले आणि जेव्हा पण मार्केट हाय लेवलला जातं, एक हाय लेवलला जातं, त्यावेळेस मार्केट तुमच्या प्रेडिक्शनच्या साईडनं जाईल असं नसतं. मार्केट ओव्हरनाईट वर खुलतं आणि नंतर खाली येतं. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की मार्केट खुलताना वर खुलेल आणि खाली येईल. आणि जेव्हा मार्केट खाली गेलेलं असतं त्यावेळेस मार्केट ओव्हरनाईट वर खुलण्याचा प्रयत्न करतं, खाली खुलत नाही. तर ज्या वेळेस वर मार्केट आलेले या ठिकाणी आपण जेव्हा बघतो, तर ते मार्केट खुलताना वर खुलताना आपलं जे प्रेडिक्शन आहे 2 दिवसाचं, पहिले 2 दिवस आपलं प्रेडिक्शन काय होतं की मार्केट खाली खुलेल. पण मार्केट खुललं वर आणि आलं आपल्या प्रेडिक्शनपर्यंत येणारच, ते जाणार नाही. कारण आपण जे प्रेडिक्शन सांगतो, जे मार्केट म्हणजे जे पोझिशन बनलेल्या त्या पोझिशननुसार प्रेडिक्शन सांगतो आणि त्या पोझिशन हे मोठ्या खेळाडूंच्या बनलेले असतात आणि त्या खेळाडूंच्या पोझिशननुसारच मार्केटला आपण प्ले करण्याचा प्रयत्न करतो. आता गंमत का होते, जर मार्केट इथनं खाली खुललं आणि मोठ्या खेळाडूंनी जर याला खेचण्याचा प्रयत्न केला तर हे यापेक्षा खाली जाईल. त्यामुळं ते काय करतात, याच्यावर खोलतात आणि मोठे खेळाडू जेव्हा त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात तर त्या लेवलपर्यंत ते आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे मार्केट चाललेलं आहे. मार्केट डायसी आहे आणि असंच राहणार आहे. पण 2 दिवस मार्केट आपल्या खिलाफ खुललं म्हणजे याचा अर्थ असं का की आपण आपल्या खिलाफ खुलते म्हणून आपण डायरेक्ट प्रेडिक्शन जे आपलं आहे त्याच्या विरुद्ध पोझिशन घ्यायची, तर असं नाही करायचं. का होतं की समजा ही मार्केट आपल्या विरुद्ध खुलते पण ते आपल्यापर्यंत येते, हे लक्षात घ्या तुम्ही. जर मार्केट आपल्या साईडला खुललं तर ते आपल्याकडे येणार नाही मग परत. त्यामुळे आपल्या प्रिडिक्शननुसारच आपण पोझिशन बनवायची. या ठिकाणी तुम्ही बायच्या ऐवजी सेल पोझिशन बनवा, कारण आपण जे पण प्रेडिक्शन देतो ते सेलरसाठी जास्त राहतं. माझी पण पोझिशन सेलची आहे आणि मी घेताना काय घेतलं, एक कॉल बाय केलेला आहे, एक कॉल सेल केलेला आहे. कॉल जो बाय केलेला आहे तो या ठिकाणचा बँक निफ्टीमध्ये केलेला आहे आणि कॉल सेल आहे हा खूप खालचा आहे. 48,000चा कॉल आहे. 48,000चा कॉल आहे, सलग 48,000 म्हणजे खूप खालचा आहे. हा कॉल मी सेल केलेला आहे. इथपर्यंत येईल का? इथपर्यंत नाही येणार, पण कॉल जास्त खालचा सेल केला आहे आणि हा कॉल इथं बाय केलेला आहे. कॉल पोझिशन बनवले, कॉल बुलिश पोझिशन बनवलेली कॉल साईडना. त्यामुळं या इथं बाय करून इथं सेल मारलेलं आहे. 900 रुपये, 950चा सेल आहे आणि 150 रुपयाचा बाई आहे. या पोझिशननुसार जर मार्केट माझ्या विरुद्ध जरी ओपन झालं तरी ते माझ्या साईडला जर आलं तर जो डीके मिळणार आहे तो मिळणार आहे. ओव्हरनाईटचा डीके पण आपल्याला मिळणार आहे, लक्षात घ्या. हे बघा, आता मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अशा प्रकारे ट्रेडिंग केली पाहिजे. जोपर्यंत मार्केट हा एक मेन सेंटर आहे, इथून मार्केट फर्स्ट टाइम खाली आलं, सेकंड टाइम वरनं खाली आल्यानंतर वर गेलं, परत खाली आलं आणि ह्या मार्केट 22,695 म्हणजे 22,700ला सपोर्ट घेते. तर जेव्हा याच्या खाली मार्केट जाईल तर त्याला रेजिस्टन्स घेईल. त्यामुळे 22,700च्या वर हे मार्केट एक प्रकारे बुलिश राहील आणि 22,700च्या खाली मार्केट बेरिश राहील. कशामध्ये? तर निफ्टीचं सांगतंय. आणि जर 22,700च्या वर मार्केट निघालं तर तुम्ही मोठी क्वांटिटी मारायची नाही, कारण या ठिकाणी होतं काय की स्पाइक येतो वरचा आणि मार्केट परत रिट्रेस करतं. याच्यावर आपल्याला समजत नाही, पण आपल्या ज्या पोझिशन घेतलेली असते त्याच्यामध्ये स्पाइक दिसतो आपल्याला 20-25 पॉईंटचा, पण नंतर दिसत नाही. त्यामुळे इथून 22,700च्या वर बुलिश पोझिशन आहे, ती 22,800 आणि नंतर ती 22,900 आणि 23,000पर्यंत जाण्याचा मार्केट प्रयत्न करेल. पण आता उद्या जर हे जास्त खाली ओपन झालं तर काही दिवसापर्यंत वर पोझिशन बनणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता समजा 22,700च्या खाली निघालं तर 22,650, मग 22,600, मग 22,550 अशा खालची रेंज आहे. तर त्या स्टेप बाय स्टेपच करायची, पण मेन कर्सर 22,700 राहण्याची शक्यता आहे. आणि जर याच्या खाली मार्केट आलं तर आणि पुढची कर्सर जर राहील ती 22,630 हा मेन पॉईंट राहील, त्याच्या खाली मार्केट राहण्याचा प्रयत्न करेल. देखा, बँक निफ्टीमध्ये जर म्हणलं तर
49,000ला मार्केट टच केलेलं आहे एक प्रकारे. 49,000ला मार्केटने टच केल्यास त्यामुळे हायर हाय लावलेलं आहे. त्याला जिथपर्यंत जायचं होतं त्याने तिथपर्यंत ते जाण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट तिथपर्यंत गेलेले पण आहे. लक्षात घ्या 29,000ला टच केले पण मार्केट आहे 48,600च्या वर हे मार्केट बुलिश राहील. 48,600 पासून थोडं वरची जेव्हा पण तुम्ही क्वांटिटी घ्याल त्यावेळेस ती कमी लिमिटमध्ये घ्यायची, कमी प्राईजमध्ये, म्हणजे कमी प्राईजमध्ये म्हणण्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये घ्या, जेणेकरून 49,000पर्यंत मार्केट जाईल, त्याच्यानंतर बुलिश होईल. याच्या खाली 48,600च्या खाली मार्केट हे बेरिश राहण्याची शक्यता जास्त आहे आणि 48,600 जर तुटलं तर सरळ खालचा फॉल 48,250 आहे आणि मग त्याच्यानंतर 48,400. गंमत का होते, जेव्हा मार्केट खाली येतं ना तेव्हा स्पाइक होऊन क्विक वर येतं, हे लक्षात घ्यायचं. जे आता 2-4 दिवस झालं काय आपण एक्सपेक्टच करू नाही शकलो, आपण इथून खाली साठी खेळलो आणि मार्केट रिव्हर्स झालं. त्यावेळेस आपण जर एक्सपेक्टेशन नाही केलं तर मार्केट आपल्याला फसवतंच आणि हे बरंच टायमाला फसवलं आहे आपल्याला. फिन निफ्टीमध्ये बघूया आपण. फिन निफ्टीमध्ये 22,750 हा 21,750 हा टॉप आहे आणि 21,600च्या वर 21,600च्या वर जोपर्यंत फिन निफ्टी तोपर्यंत ते बुलिश राहणार आहे. जास्त बुलिश केव्हा होईल, 21,750च्या वर गेल्यावर बुलिश होईल. पण या ठिकाणापासून बुलिश ट्रेंड बनवायचा आहे आणि इथनं रिव्हर्सल झालं तर रिव्हर्सल ट्रेंड बनवा. क्वांटिटी थोडी कमी घ्या, मार्केट टॉपला आहे, कुठेही मार्केट खेळू शकतं, हे लक्षात घ्यायचे. 22,600च्या खाली जर मार्केट निघालं तर 22,500, 21,500, 21,450 या साईडनं लेवल येत जातील. ह्यावेळेस मार्केट ज्या पण पद्धतीनं ट्रेड करते ते एकदम विरुद्ध ट्रेड करते, ते दोन्ही साईडनं खेळते आणि या ठिकाणी जे स्ट्रॅडल आणि स्ट्रँगलवाले आहेत यांना चांगलं प्रॉफिट मिळते, हे तुम्ही लक्षात घ्या. आपण बरेच वेळा खेळताना थोडं चुकीच्या पद्धतीने खेळतो आणि मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम होतो. ही चूक तुमच्याकडनंच होते असं नाही, आमच्याकडनं पण चुका होतात. मार्केट हे डायसी आहे, दे खाली येईल वर जाईल, खाली येईल वर जाईल. त्यामुळे माणूस पूर्णपणे आपल्या माइंडमध्ये त्याच्या जोपर्यंत तो सेलिंगला असतो आणि मार्केट थोडं वर निघतं त्यावेळेस त्याला वाटतं की नाही ते खाली येईल, पण ते जातं त्याच्यापासून वर. जेव्हा इथं माणूस बाईंगला बसतो तेव्हा ते खाली येतं आणि म्हणजे आपण जे विचार करत असतो तोपर्यंत मार्केटने त्याचा ट्रेंड पूर्ण चेंज केलेला असतो. आपण इथून सेलिंगला बसलेला असतो, इथून तरी येईल असं विचार करतो, इथून वर जातं. मग इथं आपण जेव्हा वर बायला बसतो तेव्हा त्याचा ते ट्रेंड चेंज करतं. हे लक्षात ठेवूनच ट्रेड करा. मार्केट थोडंसं बेकार आहे, उद्या मार्केट खालीच ओपन होईल आणि मला असं वाटतं की खाली ओपन झाल्यानंतर ते खाली जाण्याचा प्रयत्न करेल, पण इथे एकदम सेल पोझिशन नाही बनले. हे बघ, हायर हाय नाही, लोअर लो नाही बनले, हायपासून खाली आलेलं आहे, फक्त लोअर लो नाही बनले बघा. त्यामुळे मार्केट जर खाली ओपन झालं तर इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. जर मार्केट असं लोअर लो बनवत आलं आणि खाली ओपन झालं तर ते खाली जाईल. मार्केट हायर हाय बनवत आलेले आणि एकच कॅन्डल फक्त लो मारले आणि ते मार्केट खाली ओपन झालं तर ते वर जाण्याचा प्रयत्न करेल. या गोष्टीचं लक्ष द्या, काटेकोरपणे पालन करा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमच्यासाठी मराठीमध्ये पण सांगतोय. ओके, टेक केअर, बाय बाय, थँक्यू.